नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. एनसीईआरटी सिरीज आपण डिस्कस करत होतो, त्यातला आपला हा पुढचा व्हिडिओ आपण बघतोय. तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ आधी बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पुढचे व्हिडिओ येते समजायला फार सोपं जाईल. ठीक आहे ना. लगेच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. परत काही गोष्टी फक्त लक्षात घ्या की व्हिडिओ बघत असताना थोडीशी व्हिडिओची क्वालिटी जर तुम्ही इम्प्रूव्ह केली, जर तुम्ही जर सेटिंगमध्ये गेला क्वालिटी इम्प्रूव्ह केली तर खाली जो आपण कंटेंट दिलेला आहे स्लाइडवरती, तो कंटेंट तुम्हाला अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसेल. त्यामुळे थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्ह करा आणि व्हिडिओ पोर्ट्रेट म्हणून बघा पुन्हा तेच की जेणेकरून तुम्हाला थोडासा व्ह्यूज होईल तो चांगला मिळेल. ठीक आहे ना. आणि फार महत्वाचं आहे की जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते जरूर काय करा की मेन्शन करा. मला ते फार इन्स्पिरेशनल वाटतं. ठीक आहे ना. सो चॅप्टर नंबर 4 ला आपण सुरुवात करतोय. चॅप्टर नंबर 4 चं जे नाव आहे ते आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन्स अँड कॉन्टिनेंट्स. म्हणजे पृथ्वीवरती बघतो आपण की जे समुद्र आहेत आणि कॉन्टिनेंट्स म्हणजे जे खंड आहेत यांचं नेमकं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्यांचं लोकेशन कसं आहे आणि आता जे आपण काय प्रेझेंट सिच्युएशन बघतोय ती सुरुवातीपासून तशीच आहे का, त्याच्याविषयीच्या काही थिअरीज आहेत त्या आपल्याला इथं बघायच्या. आता लक्षात घ्या, थिअरीज ऍक्च्युअली आता हा जो पार्ट आपण जो बघणार आहे दोन प्रकारे महत्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह जर आपण विचार केला प्रिलिम्सचा वगैरे तुमच्या, तर ऑब्जेक्टिव्ह दृष्टीने काही पॉईंट यातला थोडासा इरिलेव्हंट असेल जो की तुम्हाला तसा उपयोगाचा नाहीये. पण जी लोक डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतात 2025 साठीची त्यांच्यासाठी मात्र हा पार्ट कसा आहे की महत्वाचा आहे. मे बी आपल्याला काही थोड्याशा ज्या थिअरीज आहेत त्या थिअरीज तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे ना. सो पहिलं बघतोय आपण, पहिला पॉईंट आपला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीज नाव आहे तुमचे. ठीक आहे ना. खाली 3 नाव आहेत, 3 नाव आपल्याला माहिती असेल. पहिलं नाव तुमचं आहे अब्राहम ओर्टेलियस, दुसरं नाव आहे आपलं ते अँटोनियो पेलिग्रिनी आणि तिसरं नाव आहे आपलं अल्फ्रेड वेगनर. तिघं जे त्या तिघांनीही प्रामुख्याने बघतो आपण की थेअरी जी मांडली होती तिला आपण काय म्हणू की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीज म्हणू आपण. पण जनरली बघतो आपण की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी जी काय की सिस्टमॅटिक पद्धतीने मांडण्याचं काम जे आहे ते 1912 मध्ये 1912 मध्ये तुमच्या अल्फ्रेड वेगनर केलं होतं. त्यामुळे प्रामुख्याने बघतो आपण की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी म्हटलं की अल्फ्रेड वेगनर हे एकच नाव काय आपल्याला समोर येताना दिसतं. म्हणजे नाव फक्त काय करा की लक्षात ठेवा. बघा, अकॉर्डिंग टू वॅगनर ऑल द कॉन्टिनेंट्स फॉर्म अ सिंगल कॉन्टिनेंटल मास and mega ocean surrounded the same. The supercontinent was named Pangaea, which means the all earth. The mega ocean was called Panthalassa, meaning all water. Concept काय बघा. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी जी आपल्या अल्फ्रेड वेगनर मांडली त्यात तो काय म्हणतोय, त्याचं म्हणणं असं आहे की पृथ्वीवरती आपण आता जे काय खंड बघतोय, तुम्ही आता जर मॅप वर्ल्ड मॅप बघितला असेल किंवा तुम्ही जर काही की पृथ्वी गोल बघितला असेल त्यावरती बघतो आपण की वेगळ्या ठिकाणी काय करतो आपण की वेगळे खंड दाखवतो आपण. साधारणतः बघतो आपण की या ठिकाणी तुम्ही युरोप वगैरे आपण दाखवतो. ठीक आहे. इथं बघतो आपण तुमचे की एशिया वगैरे आपण खंड दाखवतो. खाली तुमचा आफ्रिका दाखवतो. इथं आपण काय करतोय की साऊथ अमेरिका दाखवतो. वरती आपण काय करतो की नॉर्थ अमेरिका दाखवतो. खाली तुमचं इथं ऑस्ट्रेलिया आहे, तुमचा अंटार्क्टिका असेल, आर्क्टिक तुमचा असेल, असे वेगळे लँड मासेस आपण काय आता दाखवतो सध्या. पण मग अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं काय, त्याचं म्हणणं असं की पूर्वी म्हणजे किती ते पुढे त्याने मेन्शन केलं तुमचं पूर्वी म्हणजे त्याने इयर पण दिला 200 मिलियन वर्षापूर्वी. ठीक आहे ना. 200 दशलक्ष वर्षापूर्वी काय होतं तर प्रामुख्याने बघतोय की हे आता आपण जे सेपरेट काय की कॉन्टिनेंट्स बघतोय, खंड बघतोय, असे सेपरेट खंड नव्हते. तर त्याचं म्हणणं काय, एकच मुख्य खंड होता. मी थोडंसं क्लीन करतो. त्याच्या म्हणण्याचं काय होतं की 200 मिलियन वर्षापूर्वी काय होतं की एकच मुख्य काय की तुमचा जमिनीचा भाग होता आणि त्या म्हणजे आता जे आपण सगळे खंड बघतोय हे सगळे खंड एकत्रच होते. त्या खंडाचं नाव काय, तर त्याचं नाव आहे पॅन्जिया. काय म्हणतो आपण याला, पॅन्जिया म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि या पॅन्जियाच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला काय बघायला मिळतोय की समुद्र बघायला मिळतोय. फार मोठा समुद्र होता. त्याला काय नाव दिलं आपण, त्याला नाव दिलं आपण पॅन्थालेसा. समजते, सिंपल. तुमचं काय म्हणजे की सगळा जो लँडमास आहे तो एकत्र होता, त्याला आपण पॅन्जिया म्हटलं. आणि लँडमासच्या साईडला तुमचं काय होतं की पाणी होतं, त्या पाण्याला काय म्हणलं आपण की पॅन्थालेसा म्हटलं आपण. ठीक आहे ना. पुढे म्हणतो आपण ही argued that around 200 million years ago the supercontinent Pangaea began to split. Pangaea first broke into two large continental masses as Laurentia and Gondwana land, forming the northern and southern components of the respectively. म्हणजे काय, त्याच्या म्हणण्यानुसार की आता आपण जे डिस्कस केलं की पृथ्वीवरती एकच लँडमास होता, कोणता, त्याला नाव दिलं पॅन्जिया. पृथ्वीवरती फक्त एकच वॉटर बॉडी होती, आपण काय म्हणतो की पॅन्थालेसा. 200 मिलियन वर्षापूर्वी काय झालं की तुमचा हा जो एकच मुख्य जो भाग आहे, जमिनीचा भाग आहे, तो जमिनीचा भाग काही की ब्रेक व्हायला सुरुवात झाली. म्हणजे तो तुटला, मधून तुटला. तो काही कारणास्तव तुमच्या त्या काळामध्ये तो तुटला आणि तो तुटल्यामुळं एक नॉर्थ साईडला एक तुकडा तुमच्या बाजूला झाला आणि एक साऊथ साईड तुमचा तुकडा बाजूला झाला.
जो नॉर्थ साईडचा तुकडा होता त्याला नाव काय दिलं आपण, लॉरेशिया, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जो साऊथ साईडचा तुकडा त्याला काय म्हणतो आपण की गोंडवाना लँड. ही पण नावं काय करा की लक्षात ठेवा. बघा, पॅन्थेलासा म्हणजे काय, तर संपूर्ण जो तुमचा मोठा समुद्र होता त्याला आपण पॅन्थेलासा म्हणतो. पॅन्जिया म्हणजे काय, तर त्या समुद्रामध्ये एकच तुमचा भूभाग होता त्याला काय म्हणतो आपण की पॅन्जिया. आणि मग हा पॅन्जिया ज्यावेळेस ब्रेक झाला दोन भागांच्या मध्ये सुरुवातीला, तर त्यातला जो नॉर्थ साईडचा भाग होता म्हणजे उत्तरेकडचा भाग होता त्याला आपण काय म्हणतो की लॉरेशिया, आणि जो दक्षिणेकडचा भाग होता त्याला काय म्हणतो आपण की गोंडवाना. या स्लाइडवरच्या ह्या 4-5 फॅक्ट्स काय करा की लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे आपण आता इथे काय म्हणते बघा, टायटल आहे इव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. आता ह्याची मी बोलल्याप्रमाणे याची तशी प्रिलिमसाठी आवश्यकता फारशी भासत नाही. जर तुम्ही मेन्सला तुम्हाला क्वेश्चन फ्रेम झाला तर त्या केसमध्ये तुम्हाला या गोष्टी उपयोग पडतील. पण तरी पण आपण एकदम क्विकली या गोष्टी डिस्कस करू. काय टायटल, इव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट म्हणजे काय, ही जी थेअरी अल्फ्रेड वेगनरनं मांडली, ऑब्व्हियसली लोकांनी त्याला चॅलेंज केलं. मग त्यानं सांगितलं की माझ्या थेअरीच्या सपोर्ट मध्ये मी काय करतो, ही काही इव्हिडन्सेस काही पुरावे देतोय. ते पुरावे आपल्याला थोडक्यात माहिती असतो. तुमचा पहिला पुरावा काय बघा, द मॅचिंग ऑफ कॉन्टिनेंट्स म्हणजेच काय, त्याला जिग्सॉ फिट म्हणतो आपण. द शोर लाईन, लक्षात ठेवा शब्द, द शोर लाईन्स ऑफ आफ्रिका अँड साऊथ अमेरिका फेसिंग इच अदर हॅव रिमार्केबल अँड अनमिस्टेकेबल मॅच. वर्ल्ड मॅप इमॅजिन करा. आता मी तो आणलेला नाहीये पण तुम्ही इमॅजिन करा. वर्ल्ड मॅप वरती तुम्ही जर खाली तुम्ही विचार करतो की जी साऊथ अमेरिका आहे, ठीक आहे, त्या साऊथ अमेरिकेचा तुम्ही जर मॅप बघितलात आणि जी आफ्रिका आहे, ठीक आहे, त्या आफ्रिकेचा तुम्ही जर काय केलं की मॅप जर बघितलात तर दोघांची जी शोर लाईन, शोर म्हणजे काय ना तुमची जी समुद्र किनारे तुमच्या म्हणतो आपण, ते दोघांचे समुद्र किनारे जे आहेत ते इतके एकमेकांचे काय करतात की मॅच करतात. ज्याला आपण म्हणतो ना जिग्सॉ पझल असतं. जिग्सॉ पझल म्हणजे की तुमचे जे काही विशिष्ट आकार असतात ते बरोबर त्यामध्ये फिट बसतात. सो अशाच प्रकारे काय म्हणतोय की तो की इथं आफ्रिकेची आणि साऊथ अमेरिकेची काही तुमची शोर लाईन जी आहे ती काय की तुमची परफेक्ट मॅच तुमची बसते. हा पहिला एव्हिडन्स आहे. नेक्स्ट, रॉक्स ऑफ सेम एजेस अक्रॉस द ओशन. तो काय म्हणते बघा पुढच्या एव्हिडन्स मध्ये, द रेडिओमेट्रिक डेटिंग मेथड्स डेव्हलप्ड इन रिसेंट पिरियड हॅव फॅसिलिटेटेड correlating the rock formation from different continents across the vast ocean. The belt of ancient rock of 2000 million years from Brazil coast matches with those from Western Africa. परत तेच आहे की जो समुद्र तळ आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू की ओशन बेसिन तुमचं म्हणू की ओशन तुमचं बॉटम म्हणून आपण तुमचं, इथं असणारं तुमचे जे काही रॉक्स असतील, तुमचे दगड जे असतील किंवा इतर तुमचे कॉन्टिनेंट्स तुमचे असतील, या ठिकाणी असणारे दगड जे असतील ते दगड काय करतात की एक्झॅक्टली मॅच करतात. आता एक एक्झाम्पल घेतलं पण तुमचं, इथं बघलो आपण की द बेल्ट ऑफ एन्शियंट रॉक्स ऑफ 2000 मिलियन इयर्स फ्रॉम ब्राझील कोस्ट मॅचेस विथ दोज फ्रॉम वेस्टर्न आफ्रिका. बघा, ब्राझीलची जी कोस्टलाईन आहे त्या कोस्टलाईनवरती काय बघतो आपण की तुम्हाला 2000 दशलक्ष वर्षापूर्वीचे काही की दगड सापडतात, अगदी एन्शियंट दगड आहेत, ठीक आहे ना. आणि त्या दगडांचा मॅच तुम्हाला सापडतोय कुठं, तर आपल्याला तो सापडतोय कुठं, तर वेस्टर्न आफ्रिकेमध्ये म्हणजे पश्चिम आफ्रिकेमध्ये. बघा, दोघांच्या मध्ये काय बघतो आपण की अटलांटिक समुद्र आहे. आणि मग इतका मोठा समुद्र किंवा इतका मोठा महासागर असताना देखील या दोन ठिकाणचे असणारे दगड जे आहेत की एकमेकांशी मॅच करतायत. अगेन हा तुमचा काही की एव्हिडन्स आहे. कसला एव्हिडन्स आहे की हे दोन्ही खंड पूर्वी काय होते की एकत्र तुमचे होते. अजून काय बघा, तर टिलिटी म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये काय बघतो की इट इज अ सेडिमेंटरी रॉक फॉर्म्ड आउट ऑफ डिपॉझिट ऑफ ग्लेशियर्स. टिलिटी म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे काय की दगड आहेत. कसले दगड आहेत तुमचे, तर म्हणजे तुमचं सेडिमेंटरी रॉक आहे. रॉकचा हा प्रकार आहे. पुढे आपण ज्या चॅप्टरमध्ये आपण तो प्रकार डिस्कस करू. आपण थोडक्यात समजून घ्या की जेव्हा नदी असेल म्हणजे रिव्हर्स असतील किंवा एअर असेल तुमची किंवा जे काही तुमचे इरोजन करणारे तुमचे फॅक्टर्स असतील जे दगडांचे इरोजन करतील, आणि मग त्यातून बघतो आपण की जे काही बारीक कण जे एकमेकांचे जे साठतात आणि त्यातून जो रॉक फॉर्म होतो काय म्हणतो आपण की सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे, प्रामुख्याने बघतो आपण की टिलिटी जे तुमचे असेल ते ग्लेशियर्स. ग्लेशियर म्हणजे काय की हिमनदी ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे ना. सो हिमनद्यांच्या मुळे जे काही तुमचं इरोजन होते आणि त्यातून डिपॉझिशन म्हणून बघतो की तुमचे प्रकारचे काय की सेडिमेंटरी रॉक फॉर्म तुमचं होतं. द गोंडवाना सिस्टम ऑफ sediments from India is known to have its counterparts in 6 different land masses of the southern hemisphere. बघा, भारतामध्ये जे म्हणतो आपण की तुमचं काय की गोंडवाना सिस्टम जे आहे, कशाची, दगडांची तुमची गोंडवाना सिस्टम जे आहे, तर त्याचे जे सेडिमेंट्स आहेत, आता ऑब्विस आहे की त्याचे सेडिमेंट जे आहेत ते तुम्हाला कुठे सापडतील, तर तुम्हाला ते भारतातच सापडायला पाहिजे खरं तर, किंवा भारताच्या आजूबाजू तुमचे देश असतील त्याने सापडतील तुमचे, ठीक आहे ना. पण होते काय, आता तुम्ही जर भारताचं आत्ताचं लोकेशन आपण बघितलं तर इंडिया जो आहे तो नदर्न हेमिस्फिअर मध्ये तुमच्या येतो, म्हणजे उत्तर गोलार्धात तुमचा भाग आहे.
तो भारतामध्ये हिमनद्यांनी तुमच्या काय की तुमच्या इरोजन केलं इथल्या गोंडवाना दगडाचं, आणि त्यातून जे सेडिमेंट्स तयार झाले ते सेडिमेंट्स तुम्हाला सापडतात कुठं, तिथे म्हणजे बघा, काउंटर पार्ट्स ऑफ दिस सक्सेशन आर फॉर्म इन आफ्रिका, फॉकलँड आयलंड, मदागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया, इतक्या लांब पर्यंत तुम्हाला काय त्यांचे सेडिमेंट्स सापडतात, जे की आता जर आपण विचार केला, आपण जर मॅप्स बघितले तर मॅप नुसार विचार करा की भारतामधल्या दगडांचे सेडिमेंट्स तुम्हाला ऑस्ट्रेलियात सापडतात. हे थोडंसं आता पचायला अवघड आहे तुमचे, कारण का भारताच्या मध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये फार मोठं डिस्टन्स आहे, फार मोठा समुद्र आहे, त्यामुळे भारताचे सेडिमेंट्स इथे कसे काय पोहोचतील तुमच्या. पण याचा अर्थ काय, याचा अर्थ की भारत आणि ऑस्ट्रेलिया आणि हे जे आपण काय 6 पार्ट्स झाले तुमचे, हे पूर्वी काय होते की एकाच लँडमासचा काय होते की भाग होता, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढे काय म्हणलं तुमचं, प्लेसर डिपॉझिट म्हणजे तुमचं. प्लेसर डिपॉझिट काय तुमचं ते म्हणजे बघा की द ऑकरन्स ऑफ रिच प्लेसर डिपॉझिट्स ऑफ गोल्ड इन द घाना कोस्ट अँड द ऍब्सोल्यूट ऍब्सेन्स ऑफ द सोर्स रॉक इन द रिजन इज अन अमेझिंग फॅक्ट. प्लेसर म्हणजे काय ना, फार महत्वपूर्ण तुमचे की जे डिपॉझिट्स जे असतात, साधारणतः काही एलिमेंट्स आहेत, जे एलिमेंट तुम्हाला निसर्गामध्ये त्याच रूपात म्हणजे आहे ते रूपात सापडतात, त्यांना आपण सहसा प्लेसर डिपॉझिट म्हणतो. आणि इथे बघतोय प्रामुख्याने गोल्डचं एक्झाम्पल घेतले की घाना हा जो देश आहे की जो तुम्हाला आफ्रिकेमध्ये बघायला मिळतोय, तर या घाना देशामध्ये तुम्हाला काय मिळतील की सोन्याचे जे आहेत ते फार मोठे साठे बघायला मिळतात. आता यात काय ऑड नाही खरं तर, पण ऑड हे की गोल्ड ज्या प्रकारच्या दगडांच्या मध्ये सापडायला पाहिजे ते दगड मात्र घानामध्ये सापडत नाहीत, हे ऑड आहे, कळतं ना. घानामध्ये सोन्याचे साठे सापडतात का, तर हो सापडतायत, पण इंटरेस्टिंग आहे की ज्या प्रकारच्या दगडांच्या मध्ये सोनं सापडायला पाहिजे ते दगड घानामध्ये नाहीत. मग घानामध्ये हे सोनं आलं कुठून, त्याला त्यांनी एव्हिडन्स दिला हा की द गोल्ड बिअरिंग वेन्स आर इन ब्राझील and it's obvious that the gold deposits of the Ghana are derived from the Brazil plateau when the two continents lay side by side. परत तेच की आफ्रिका आणि साऊथ अमेरिका हे दोघं जेव्हा तुमच्या होते की एकत्र होते, त्यावेळेस झालं काय की ब्राझील मध्ये आपण बघतो की तुम्हाला की असे खडक सापडतील ज्या खडकांच्या मध्ये काय आहे की तुम्हाला सोन्याचे साठे असण्याची शक्यता जास्त असते. पण मग काय झालं की दोन खंड एकत्र होते आणि मग ते जे काही दगड होते ब्राझीलमध्ये ज्यांच्यामध्ये सोन्याचे साठे होते, तिथून नद्यांच्या जर काय झालं की तुमचं ते जे काही सोनं होतं ते इरोजन करून तुमचं वाहून आणलं गेलं आणि ते कुठं आलं, ते घानामध्ये डिपॉझिट झालं. त्यामुळं दगड कुठं आहेत, वेन्स मध्ये तुमचं, वेन्स म्हणजे काय तुमचं मागं तुमच्या शिरा तुमच्या कुठे तुमच्या ब्राझीलमध्ये, पण सोनं कुठं सापडते तुमच्या घानामध्ये. याचं रिझन काय, याचं रिझन आहे की पूर्वी हे दोन्ही काय होते खंड तुमचे एकाच लँडमार्कचा पार्ट होता, लक्षात त्याला म्हणतो आपण प्लेसर डिपॉझिट्स. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ फोसाइल्स. फोसाइल्स म्हणजे ना की ज्याला म्हणतो आपण की जीवाश्म, ज्यावेळेस प्राणी वनस्पती अचानक काही जमिनीखाली गाडले जातात त्याला आपण जीवाश्म म्हणतोय. आणि मग इथे किती एक्झाम्पल घेतले ते आपण फक्त एक्झाम्पल बघू आपण. बघा इथे म्हणलं बघा तुमचं मेसोसोरस वॉज अ स्मॉल रेप्टाइल adapted to shallow brackish water. The skeletons of these are found only in two localities, the southern Cape Province of South Africa and Irabor formations of Brazil. The two localities are presently 4,800 kilometers apart with an ocean in between them. बघा काय सांगितले, एक प्राणी घेतला कुठला, मेसोरॉसस नावाचा. हा जो प्राणी आहे तो रेप्टाइल आहे. रेप्टाइल म्हणजे काय, जमिनीवरती रांगणारा हा प्राणी आहे, तुमचा सरपटणारा प्राणी. बरं, या प्राण्याचं वैशिष्ट्य काय, तो अतिशय छोटा प्राणी, ठीक आहे, अतिशय छोटा प्राणी तुमचा. आणि तो जनरली कुठे सापडतो, तर तो शालो ब्रॅकिश वॉटरमध्ये आपल्याला सापडतो, म्हणजे अति उथळ पाणी जिथं फार खोल पाणी नाहीये अशाच पाण्यामध्ये आपल्याला काय की हा तुमचा रेप्टाइल सापडतो. आता बघतोय आपण की या प्राण्यांचे जे अवशेष आहेत म्हणजे फोसाइल्स जे आहेत ते फोसाइल्स तुम्हाला दोनच ठिकाणी सापडले. एक तर काय म्हणतो आपण तुमच्या, एक तुमचं म्हणजे की साऊथ आफ्रिका आणि दुसरं काय तुमचं तर ब्राझील, ठीक आहे ना. आता मजा अशी आहे की या दोन ठिकाणी आपल्याला त्याचे काय की फोसाइल सापडतायत, पण मुद्दा हा येतोय की ही दोन ठिकाणं आता जर विचार केला आपण तर एकमेकांच्या पासून जवळपास काय की 4,800 म्हणजे जवळपास 5,000 किलोमीटर लांब आहेत. दोघांच्या मध्ये फार काय की खोल समुद्र आहे, त्यामुळे शक्यता ही अजिबात नाहीये की तो प्राणी काय की तुमच्या ब्राझीलमध्ये होता आणि तो ब्राझीलमधनं पोहोच काय की आफ्रिकेपर्यंत पोहोचला. याचा अर्थ काय की ब्राझील आणि आफ्रिका हे दोन खंड जे तुमचे ते पूर्वी काय होती की एकाच लँडमार्कचा पार्ट होते. सो हे तुमची काय की जी अल्फ्रेड वेगनरची तुमची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे, त्या ड्रिफ्ट थिअरीला काय की सपोर्ट करणारे तुमचे मुद्दे, ठीक आहे ना. पुढे जाऊया. नेक्स्ट पुढची थिअरी आहे तिला म्हणतो आपण कन्व्हेन्शनल करंट थिअरी. थोडक्यात बघू आपण, काही जात नाही आपण. हे कोणी माहिती बघा, आर्थर होम्स नाव लक्षात ठेवा. कोण आहेत, आर्थर होम्स यांनी काय केली तुमच्या ही कन्व्हेन्शनल करंट थिअरी जी आहे ती मांडली तुमची, ठीक आहे ना.
कधी 1930 मध्ये. याच्यामध्ये काय म्हणते बघा, possibilities of convection currents operating in the mantle portion. These currents are generated due to radioactive elements causing thermal differences in the mantle portion. बघा, कन्व्हेन्शन काय की करंट म्हणजे कळतं ना, प्रवाह. काही प्रवाह निर्माण झाले असतील आणि या प्रवाहांच्यामुळे काय बघतो आपण की आता जे तुम्ही कॉन्टिन्यूज बघताय ते पासून लांब गेले असतील, कळते, लँड मास सिस्टमचे. मग हे प्रवाह कुठे निर्माण झाले तर मॅन्टल पोर्शन मध्ये. आता मॅन्टल काय ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही डिस्कस केलं होतं. सगळ्यात वरचा थर तुमचा कोणता होता तर तुमचा लिथोस्फिअर होता, ठीक आहे ना. त्याच्या खाली काय होतं आपलं तुमचं मॅन्टल तुमचं होतं, ठीक आहे. त्या मॅन्टलच्या पोर्शन मध्ये काय की तुमचे अशा प्रकारचे करंट्स तयार झाले किंवा कन्व्हेन्शनल करंट तयार झाले. बरं, अशा प्रकारचे कन्व्हेन्शनल करंट कशामध्ये निर्माण झाले ते बघतोय की रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, की जे मॅन्टलचा पोर्शन आहे तिथे काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स होते आणि त्यामुळे हीट डिफरन्स तयार झाला आणि त्यामुळे काय बघतो तुमच्या अशा प्रकारचे कन्व्हेन्शनल करंट तयार झाले तुमचे. बरं, थेरी मांडले कोणी, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नाव लक्षात ठेवा कोणी तुमचे, आर्थर होम्स यांनी काय तुमच्या ही थेरी मांडू शकतं. पुढचा पॉईंट तुमचा तो म्हणजे की ओशन फ्लोअर कॉन्फिगरेशन. हा पण पॉईंट फक्त जनरल लक्षात ठेवा. काय याच्यामध्ये ठीक आहे, काय आवश्यकता नाही, आपण पुढे जाऊ. तुमच्या इथे फक्त एक इमेज लक्षात ठेवतो. तुमची इमेज काय दाखवली आपल्याला, साधारणतः ओशन फ्लोर जो आहे म्हणजे काय, समुद्र जो आहे त्या समुद्रामध्ये असणारे तुमचे जे काही वेगवेगळे भाग असतील त्यांची फक्त आपल्याला नाव माहिती असते तुमच्या. तुम्ही ते बघू शकताय इथे नाव दिलं बघा, सी लेवल म्हटले तुमचे, म्हणजे हा जे आहे ते तुम्हाला समुद्राचं काय की वरून दिसणारं पाणी आहे, ठीक आहे. आता इथं बघतोय की तुमचा हा ऑब्जेक्ट तुमचा काय की हे तुमचं माउंटन दाखवते, हायेस्ट माउंटन दाखवलंय. आणि मग तुमचं हायेस्ट माउंटन जर हा असेल तर साधारणतः जमिनीचा भाग जिथं आपण राहतोय तुमचा हा भाग काय की येत असेल तुमचा. इथं बघतो आपण की ही तुमची सी लेवल आहे, सॉरी सी लेवल तुमच्या इथं असेल. हा, इथं आपण काय केलं, ही तुमचा जमिनीचा भाग तुमचा असेल, ठीक आहे. मग ज्यावेळेस काय बघतो आपण की समुद्राच्या आतमध्ये आपण जातोय, सी लेवल पासून आत जातोय, इथं तुम्हाला जो सपाट भाग दिसतोय थोडासा आहे तुमचा, याला नाव काय दिलं आपण, कॉन्टिनेंटल शेल्फ नाव दिले. कळते ना, समुद्राचं पाणी, आपण समुद्राच्या पाण्यामध्ये आहोत वरती ड्रॉ करतो. समजा हा समुद्र आहे, समुद्रापर्यंत थोडासा सपाट भाग तुमचा असेल, काय म्हणतो म्हणजे की कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतो आपण त्याला. हा तुम्ही भाग बघा तुमचा तो कॉन्टिनेंटल शेल्फ नंतर बघतो की तुमचा अचानक थोडासा भाग जो आहे किंवा स्लोप जो आहे तो स्लोप वाढलाय तुमचा, थोडा स्लोप वाढला म्हणजे उतार वाढलाय तुमचा, म्हणजे खोली वाढली तुमची, ठीक आहे ना. सो त्या खोलीला नाव काय दिलं आपण तुमचं तर कॉन्टिनेंटल स्लोप किंवा कॉन्टिनेंटल स्लोप ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे ना. नेक्स्ट काय म्हणतो तुमचं, इथं बघतोय आपण की ओशन बेसिन फ्लोर तुमचं, म्हणजे हा तुमचा परत आहे की समुद्राच्या मैदानाचा भाग आहे तुमच्या. आणि मग तुमचा पुढे काय की डीपेस्ट तुमचं ओशन. फक्त हे जनरल पार्ट्स आहेत, लक्षात ठेवा. पुढे पण तुमचे काय की हे पार्ट्स येतील तुमच्या लक्षात घ्या. येस, इथे बघा तुमचे जे साधारणतः ओशनची तुमची जे काही आत म्हणजे तुमच्या असणाऱ्या जमीन जी असेल त्या जमिनीच्या भागाला काय करतो आपण की, कळते ना, समुद्राच्या खाली असणारी जी जमीन आहे त्या जमिनीला आपण काय करतो की जनरली 3 ग्रुप मध्ये काय करतो की डिवाइड करतो तुमचं. पहिला ग्रुप कोणता तुमचा तर कॉन्टिनेंटल मार्जिन्स, कळते. याच्यामध्ये काय काय बघा, दीज फॉर्म द ट्रान्झिशन बिटवीन कॉन्टिनेंटल शोर्स अँड डीप सी बेसिन. म्हणजे कळते ना, जमिनीचा भाग जिथं आपण राहतोय तिथपासून जो तुमचा खोल समुद्र सुरू होणार आहे त्या खोल समुद्र सुरू होण्याच्या आधीचा जो भाग आहे, कळते ना, जमिनीचा भाग जिथं आपण राहतोय तिथपासून समुद्राचं पाणी आहे पण अजून समुद्र तुमचा खोल झालेला नाहीये, याच्या मधला जो ट्रान्झिशन फेज तुमचा किंवा तुमचा पार्ट आहे त्या ट्रान्झिशन पार्टला काय म्हणतोय आपण की कॉन्टिनेंटल मार्जिन्स म्हणतोय आपण, ठीक आहे ना. त्यामध्ये काय बघतो दे इन्क्लूड कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, कॉन्टिनेंटल राईज अँड डीप ओशनिक ट्रेंचेस. हे लक्षात ठेवा बघा. कॉन्टिनेंटल मार्जिन जो कुठला पार्ट आहे जो जमीन आणि डीप ओशन म्हणजे खोल समुद्र याच्या मधला ट्रान्झिशनचा पार्ट आहे. ट्रान्झिशन कळते ना की तुम्ही जर इकडे आलात तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला जमीन जास्त बघायला मिळणार. तुम्ही काय की तुम्ही आता जमिनीवरती पोहोचणार. तुम्ही जर इकडे आतमध्ये गेला तर काय होईल, तुमचं जमीन संपून तुम्ही काय की खोल समुद्रामध्ये जा. तुमचा हा तुमचा काही ट्रान्झिशनचा पिरियड आहे. आणि या ट्रान्झिशनच्या या पार्ट मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळते. पहिले तुमचं म्हणजे की कॉन्टिनेंटल शेल्फ जे मागाशी आपण डिस्कस केलं तुमचं दाखवलं तुम्हाला. दुसरा आहे कॉन्टिनेंटल स्लोप जे पण तुम्हाला दाखवलं. तिसरा आहे कॉन्टिनेंटल राईज म्हणजे काही उंचवटे पण तुम्हाला बघायला मिळतील, ठीक आहे ना. आणि नेक्स्ट आहे म्हणजे डीप ओशनिक ट्रेंचेस म्हणजे काही खोल दर्या या देखील तुम्हाला काही त्या भागामध्ये बघायला मिळतील. सो हे फक्त कॉन्टिनेंटल मार्जिन मध्ये काय येते हे काय करायचं प्रॉपर लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अबायसल प्लेन्स. यामध्ये काय बघा, these are extensive plains that lie between the continental margins and mid oceanic ridges. कळते ना, म्हणजे आता बघतोय आपण की कशामध्ये तुमच्या तर lie between the continental margins and mid oceanic म्हणजे हे संपलं कॉन्टिनेंटल मार्जिन संपलं की तिथपासून बघतो तुमचे की पुढे अजून एक
महत्वाचा भाग आहे समुद्रामध्ये, त्याला म्हणतो आपण मिड ओशनिक रिजेस, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये असणारे काही की हे पर्वत आहे, ठीक आहे ना. तर या पर्वत आणि कॉन्टिनेंटल मार्जिन्स यांच्यामध्ये फक्त एक सपाट भाग असेल, त्या सपाट भागाला काय म्हणतो आपण की अबायसल प्लेन्स म्हणतो. तुमचं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. त्यामध्ये काय म्हणतो, द अबायसल प्लेन्स आर द एरियाज वेअर द कॉन्टिनेंटल सेडिमेंट्स दॅट मूव्ह बियॉन्ड द मार्जिन्स गेट डिपॉझिटेड. हे महत्वाचं आहे, कळते ना. वेगवेगळ्या तुमच्या नद्या असतील, ठीक आहे ना, या नद्यांनी आणलेले जे डिपॉझिट्स आहेत म्हणजे सेडिमेंट्स तुमचे असतील, हे सेडिमेंट्स सहसा समुद्राच्या कोणत्या भागावरती डिपॉझिट्स केले जातात म्हणजे तिथं साठवले जातात. लक्षात ठेवा, अबायसल प्लेन हा जो प्लेनचा म्हणजे मैदान, ज्याला काय म्हणतो आपण समुद्री मैदान, या समुद्री मैदानावरती काय करतो आपण की हे नद्यांनी आणलेले तुमचे डिपॉझिट्स तिथं साठवायचं काम करतो. लक्षात ठेवा. आणि थर्ड तुमचं म्हणजे की मिड ओशनिक रिजेस ज्या बोललो आपण तुमच्या, दीज forms an interconnected chain of mountain system within the ocean. म्हणजे काय ना, समुद्रामध्ये असणारी ही आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, आपण तिला वरती बघू शकत नाही, कारण का ती खोल समुद्रामध्ये असणारी काय की पर्वतांची एक शृंखल आहे. शृंखल म्हणजे एक साखळी, एक चेन आहे तुमची मोठी, ठीक आहे ना, की जिथे बघतो आपण की इट इज द लॉंगेस्ट माउंटन चेन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसचा विचार केला, पृष्ठभागाचा विचार केला, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या सरफेसवरती असणारी सगळ्यात लांब ही काय की माउंटन चेन आहे, पण ते आपण बघू शकत नाही कारण का ती काय की तुमच्या समुद्राच्या आतमध्ये. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. सबमर्ज्ड अंडर द ओशनिक वॉटर्स. बाकीची काय आवश्यकता आपल्याला नाही दिसत. पुढे जाऊया आपण. हा एक मॅप आहे, लक्षात घ्या. मॅपचं नाव काय की डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक्स अँड व्होल्कॅनोज. तुम्ही बघता की हा वर्ल्ड मॅप आहे. मग असं तुमचं थोडंसं काय करू, आपण ते वॅगनरची थेरी होती ना, त्याला तसं पॉईंट करून बघू. तुमच्या बघा इथं त्याचा मुद्दा होता की हा तुमचा काय, हा साऊथ अमेरिकाचा पार्ट आहे. साऊथ अमेरिका तुमची काय की ही शोर लाईन, आणि हा तुमचा काय की हा आफ्रिकेची शोर लाईन आहे, ठीक आहे ना. तुम्ही जर दोन्ही शोर लाईन व्यवस्थित बघितल्या तुम्हाला कळेल की हा जो पार्ट तुमचा काय तुमचा याच्यामध्ये बरोबर तुमचा फिट बसेल, आणि हा पार्ट तुमचा काय याच्यामध्ये फिट बसेल तुमचा, आणि हा देखील खालचा पार्ट तुमचा याच्यामध्ये फिट बसतोय. म्हणजे सगळी तुमची काय एकाच लँडमार्कचा पार्ट तुमच्या, हे तुमच्या वॅगनर थेरी फक्त माहिती असावं. आता याच्यामध्ये बघतो आपण की तुम्हाला काही डॉट्स आणि काही तुम्हाला रेषा बघा मिळतील, त्यात खाली दिले बघा तुमचं. हे जे असे तुम्हाला शेडेड पार्ट दिसतो तुमचा, हा काय डीप अर्थक्वेक झोन्स. कुठे बघा ते त्यांचं लोकेशन बघून ठेवा. तुम्ही बघा इथं इंडिया आहे, लक्षात घ्या. इथं काय की आपला भारत देश आहे, आणि भारत देशाच्या वरती तुम्ही काय बघताय की हा तुम्हाला डीप अर्थक्वेक झोन्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. सो हा जो पूर्ण एरिया बघतोय तुम्ही, या पूर्ण एरियामध्ये काय तुमचे डीप अर्थक्वेक झोन्स आहेत. म्हणून तुम्ही बघा की भारतामध्ये तुम्हाला मेजॉरिटी तुम्हाला ज्या अर्थक्वेक साइट्स बघायला मिळतील त्या जनरली तुम्हाला नॉर्थ साइडलाच बघायला मिळतात. तुम्हाला साऊथ साइडला काय की तुमच्या अर्थक्वेक साइट्स बघायला मिळत नाहीत. अजून कुठे बघा, तर हा पण तुम्ही बघताय की हा तुमचा थोडासा पॅसिफिक सीचा जो पार्ट तुमचा आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला तो शेडेड पार्ट बघायला मिळतोय. इकडे पण तुम्ही बघताय की तुमचा तुमच्या हा युरोपचा काही भाग तुमचा आहे, त्यामध्ये तुम्हाला तो एरिया बघायला मिळतो तुमचा, आणि इकडे पण तुम्ही एशियाच्या काही भागामध्ये तुम्हाला तो बघायला मिळतो, ठीक आहे ना. लक्षात घ्या. दुसरं काय बघायच्या मध्ये की जे एकदम सर्कल्स आहेत पण थोडेसे काय की फ्रेंड सर्कल्स आहेत, काय म्हणतो आपण की शॅलो अर्थक्वेक सेंटर्स. बघा हे जे तुमचे काय की हे जे छोटे तुमचे काय की काय तुम्हाला म्हणता त्याला की शेडेड तुमचे एकदम कमी फेंट तुमचे जे सर्कल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण की शॅलो अर्थक्वेक सेंटर्स. त्यांची पूर्ण चेन आहे बघा. तुम्ही बघा इथून स्टार्ट तुमची होते, हे तुम्ही बघा ते फेंट सर्कलची पूर्ण चेन तुमची अशी आली. पॅसिफिक सी तुमचा असेल, त्यानंतर तुमचा अटलांटिक सीचा पार्ट तुमचा असेल, नंतर तुम्ही बघताय की तुमचा ह्याचा हिंदी महासागराचा पार्ट तुमचा असेल. अशा पूर्ण याच्यात तुम्ही बघताय की तुमची चेन काय ती पसरली, ठीक आहे ना. आणि जिथं लक्षात घ्या की जिथं काय म्हणाल तुमचं तर शॅलो अर्थक्वेक सेंटर्स तुमचे कळते ना, म्हणजे उथळ पाणी तुमचे काय की ते अर्थक्वेकचे सेंटर्स लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे काय म्हणलं बघा, हे थोडेसे बारके डार्क तुमचे साईड डॉट्स तुमचे काय म्हणतो आपण की व्होल्कॅनिक इरप्शन्स तुमचे. बघा इथून बघा हे दिसत आहेत छोटे डॉट्स तुमचे, पण ते भरीव तुमचे डार्क आहेत तुमचे, हे तुमचे काय की व्होल्कॅनिक इरप्शनचे साइट्स आहेत तुमची. तुम्ही बघा हे तुमचा पॅसिफिक सीचा भाग आहे, हा सगळा तुमचा काय की व्होल्कॅनिक इरप्शनचा भाग आहे तुमचा. आणि मग मोठे तुम्ही भाग जे बघताय ते काय की हॉटस्पॉट, इथं पण तुमचं काय की व्होल्कॅनिक इरप्शन्स होते, पण हे मोठे स्पॉट्स आहेत जिथे बघतो की ऍक्टिव्ह व्होल्कॅन तुम्हाला पाहायला मिळतील, आणि जिथे फार मोठ्या प्रमाणात काय होते की व्होल्कॅनिक इरप्शन होते. हा जो भाग आहे त्याला एक नाव दिलं बघा, काय म्हणले रिंग्स ऑफ फायर. पॅसिफिक ओशन मधला हा भाग आहे तुमचा. तुम्ही जर बघाल ही तुमची युरोपची ही तुमची काही की वेस्टर्न ईस्टर्न तुमची असेल, ईस्टर्न कोस्ट तुमची असेल, त्यानंतर तुमचा हा तुमचा काय की हा नॉर्थ अमेरिका तुमचा आहे. त्या नॉर्थ अमेरिकेची तुमची काय की परत ही तुमची वेस्टर्न कोस्ट आहे. थोडंसं मॅप लक्षात घ्या. आणि ही मिळून तुमचं काय म्हणते की रिंग्स ऑफ फायर बनते, अग्निकंकण.
ठीक आहे. आणि मग ह्या अग्निकंकामध्ये तुमच्या काही क्वेश्चन फ्रेम झाला होता एमपीसी राज्यसेवा. सो फक्त लोकेशन लक्षात ठेवा की अग्निकंकन तुमचं दिसते करतो. ठीक आहे, पुढे बघूया आपण. हा, नेक्स्ट पुढचा पॉईंट येतो म्हणजे की कन्सेप्ट ऑफ सी फ्लोर स्प्रेडिंग. कळते. सो ही पण त्याचाच एक पार्ट आहे की लोकांनी काही वेगवेगळ्या थेरीज मांडले होते की हे ओशन्स बनले कसे, हे तुमचे कॉन्टिनेंट्स बनले कसे. त्याचाच एक पार्ट तुमचा काय म्हणतो आपण की कन्सेप्ट ऑफ सी फ्लोर स्प्रेडिंग. सी फ्लोर म्हणजे कळते ना की समुद्र जो आहे त्या समुद्राचा तळ, आणि त्यांचं म्हणणं आहे की समुद्राचा तळ जो आहे तो काय होतोय की पसरतोय, स्प्रेड होतोय, एक भागामध्ये काय होतं की लांब जातोय. लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता तुम्ही जर बघा ही जर तुम्ही डायग्राम नीट बघितली, खाली एक दोन फॅक्ट्स आहेत त्या बघू आपण, नंतर आपण डायग्राम डिस्कस करू. ठीक आहे ना. मिड ओशियानिक रिज लेड हेस 1961 to propose his hypothesis known as the sea floor spreading. फक्त नाव शिकव. कोण आहे तुमचा? हेस. ज्याने काय केलं तुमच्या ही सी फ्लोर स्प्रेडिंगची थेरी मांडली. फक्त फॅक्ट लक्षात ठेवा. आता थेरीवरती तुमच्या. ठीक आहे ना. तुम्ही बघाल इथं म्हणजे बघा ओशियानिक स्प्रेडिंग रिजेस. तुम्ही हा जर पार्ट बघाल तर हा पार्ट थोडासा काय तुम्हाला उंचवट्यासारखा भाग देतो, थोडासा असा वरती उठलेला भाग तुम्हाला बघायला मिळतो. कसा आहे तो? वरती उठलेला. म्हणून त्या काय म्हणतो त्याला रिजेस म्हणतो आपण, म्हणजे उंचवटे तुमचे. ठीक आहे ना. इथं बघतो आपण की हा जो पार्ट आहे काय म्हणतो की ट्रेंच म्हणजे तुमचा. मग तिकडे पण तुमच्या असेल, दाखवले का नाही दाखवलं. ठीक आहे. इकडे म्हणजे काय की ट्रेंच तुमची असू शकते. ठीक आहे ना. इथं काय म्हणते बघा, याला म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हटले, याला म्हणजे ओशियानिक क्रस्ट म्हटले, याला म्हटले सबडक्टिंग प्लेट म्हटले. इकडे तुम्ही बघता की हा अस्थिनोस्फिअर आहे, हा हॉटस्पॉट तुमचा आहे. याची काय आपल्याला शकतो ह्याला तुमचं शिडवड केलं. आता मुद्दा काय बघा, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. बघा समजलं तर ठीक आहे, अदरवाईज त्याची काय त्याची प्रिलिम्स आपल्याला आवश्यकता नाहीये. त्या थेरीनुसार ज्या प्लेट्स आहेत त्यांना काय केलं आपण, त्यांना आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले. किंवा तुमचं जे एकूण तुमचं लँड जे जमिनीचा भाग आहे त्याला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले. पहिला काय, पहिला आहे तुमचा ओशियानिक क्रस्ट, दुसरा आहे तुमचा काय की कॉन्टिनेंटल क्रस्ट. समजते म्हणजे काय, आपण लास्ट टाइम डिस्कस केलं की क्रस्ट म्हणलं आपण तुमचं. ठीक आहे ना. पण जो पृथ्वीचा सगळ्यात तुमचा वरचा भाग आहे त्याला काय म्हणलं आपण की क्रस्ट म्हणतो. पण आता इथं बघतो आपण की त्या क्रस्टला आपण काय केलं आपण की दोन भागात डिवाइड केलं. मी थोडंसं वरती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो की पृथ्वीचा तुमचा जो सगळ्यात वरचा आपण भाग म्हणतो त्याला काय म्हणतो की तुमचा हा असा वरचा लेअर तुमचा 0 to 100 किलोमीटर त्याला काय म्हणतो आपण की तर क्रस्ट म्हणतो आपण. ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं काय या थेरीनुसार की हा जो क्रस्ट आहे त्याला आपण काय करू की परत दोन भागात डिवाइड करू आपण. म्हणजे समजा थोडंसं मी हा जमिनीचा भाग आहे आणि हा तुमचा काय की समुद्राचा भाग आहे. आता आपल्याला माहिती आहे की क्रस्टची जी जाडी आहे ती क्रस्टची जाडी तुमच्या काय असते की जमिनीच्या भागावरती जास्त असते आणि समुद्राच्या भागावर तुमची काय असते की कमी असते. सो त्यांचं म्हणणं आहे की हा जो तुमचा ओशियानिक क्रस्ट आहे, ठीक आहे, हे तुम्ही बघताय की या पॉइंट पासून तुम्हाला कळेल की हे दोघं ओशियानिक क्रस्ट जे आहेत ते एकमेकांमध्ये काय करते की लांब जातात. तुम्ही इथं बाण बघू शकताय की हा जो क्रस्टचा भाग आहे तो इकडे सरकतोय आणि हा क्रस्टचा भाग काय करतो तुमचा या बाजूला सरकतोय. खाली तुमचं काय की अस्थिनोस्फिअर आहे. ऑब्वियस आहे, खाली जर अस्थिनोस्फिअर असेल तर यामध्ये तुमचं काय असणार की यामध्ये तुमचा मॅग्मा असणार आहे. काय असणार आहे? मॅग्मा असणार आहे. ठीक आहे ना. जर इथून जर त्याला काही फॉल्ट मिळाली, काय मिळाली? फॉल्ट मिळाली तर काय होणार, इथून लावा जो आहे तो बाहेर पडणार आणि हा लावा बाहेर पडल्यामुळे काय होतं की तुम्हाला इथं अशा प्रकारचे रिजेस जे आहेत ते बघायला मिळतील तुमचे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा जो ओशियानिक क्रस्टचा पार्ट आहे किंवा ओशियानिक क्रस्ट जी असते तुमची ती कशी असते, ती डेन्स असते, ती जाड असते ऍज कम्पेअर टू कॉन्टिनेंटल क्रस्ट. लक्षात ठेवा फक्त फॅक्ट. काय म्हणलो आपण, कॉन्टिनेंटल क्रस्ट पेक्षा तुमची काय की ओशियानिक क्रस्ट जी असते कशी तुमची असते की डेन्स असते, त्याची डेन्सिटी जास्त असते. ऑब्विसली त्याची डेन्सिटी जास्त आहे आणि त्यामुळे जेव्हाही तुमची काय की ओशियानिक क्रस्ट या साईडला सरकते त्यावेळेस ती काय होते, ती कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली सरकते. आता ते बेसिक सायन्सचा पार्ट आहे की जी गोष्ट जास्त काय असेल की डेन्स असेल ती काय असणार की कमी डेन्सिटीच्या भागाची तुमच्या काय की तुमच्या खाली घसरणार, म्हणजे कमी डेन्सिटी पार्ट तुमच्या वरती येणार. सो कॉन्टिनेंटल क्रस्टची डेन्सिटी कमी आहे त्यामुळे ते वरती राहते आणि ओशियानिक क्रस्टची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे काय करते की खाली सरकते. आणि ते खाली सरकले बघतो आपण की इथं आता ऑब्विस आहे बघा, इथं तुमचा काय की तुमचा ओशियानिक क्रस्ट कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली सरकला. पुन्हा आपण बघतोय की इथे एक पॉइंट तयार झाला, ही जी सबडक्टिंग प्लेट तुमची आहे याच्यामध्ये एक पॉइंट तयार झाला. तो पॉइंट काय सांगतोय बघा, पुन्हा तुम्हाला इथं लावा बघा मिळतील. ते लावा तयार व्हायचं कारण तुमचं काय की इथं बघतोय की दोन प्लेट्स तुमच्या काय होतात की सबडक्ट तुमच्या होत आहेत आणि सबडक्शन मुळे इथं परत तुमचा मॅग्मा तयार होईल, इथं परत तुमचे फॉल्ट्स तयार होतील आणि या फॉल्ट्स मध्ये काय होईल, तुमचा परत मॅग्मा जो आहे तो बाहेर पडेल तुमचा. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सो फक्त लक्षात ठेवा. मग काय होते की याचा अर्थ काय की प्रत्येक वेळेला नवीन
सी फ्लोर जे आहे ते तयार होत राहते प्रत्येक वेळा. बघतोय की तुमचा इथे लावा बाहेर पडतोय आणि तुमचं काय की सी फ्लोर जे आहे तुमचं काय होतं की पसरत चाललंय तुमचं, ठीक आहे ना. बरं, पसरत चाललंय म्हणजे ते कुठं चाललंय तुमचं, ते कुठं जात नाही ते का, कारण पुढे तुमच्याकडे ट्रेंचेस आहेत तुमच्या, म्हणजे परत तुमचे खोलगट भाग तुमचे आहेत आणि परत तुमचं काय होतं की वाढलेलं तुमचं जे सी फ्लोर आहे तुमचं काय होतं तुमच्या ट्रेंचेस म्हणजे तुमच्या जाऊन मर्ज होते. तर ते सोपं लक्षात ठेवा की सी फ्लोर स्प्रेडिंग मध्ये आपण काय बघतोय 2-3 फॅक्ट लक्षात ठेवा. पहिली फॅक्ट, इथं जे तुमच्या मिड ओशनिक रेजेस आहेत तिथून काय होते, तिथून तुमचं सी फ्लोर काय होते की स्प्रेड व्हायला सुरुवात तुमचं होते. ते स्प्रेड होत असल्यामुळे तुमचं काय होतं की खालचा तुमचा जो अस्थिनोस्फिअरचा भाग आहे त्या अस्थिनोस्फिअरच्या भागामध्ये काय होतं की तुमचा लावा वर येतोय, त्यामध्ये तुम्हाला रेजेस बघायला मिळतील आणि त्यातून प्रत्येक वेळेला नवीन सी फ्लोर तुमचा काय होतं की तयार तुम्हाला होताना दिसेल. ठीक आहे, नवीन तयार झालेला सी फ्लोर तुमचा काय होतं की फायनल जाऊन ज्या साईडच्या ट्रेंचेस आहेत त्या ट्रेंचेस जाऊन तुमचा काय होतं की मर्ज होऊन जातोय. ठीक आहे, प्लस ही तुमची जी ओशनिक प्लेट आहे किंवा क्रस्ट तुमचा आहे, ही ओशनिक प्लेट तुमची क्रस्ट तुमचा कसं थोडासा डेन्स आहे ऍज कम्पेअर टू कॉन्टिनेंटल क्रस्ट. त्यामुळे होते काय, ओशनिक क्रस्ट तुमची काय करते की कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली काय होते की सबडक्ट होते, तुमची मर्ज होते. ठीक आहे ना, ही सबडक्ट होत असताना पुन्हा इथे काही ट्रेंचेस किंवा तुमचे फॉल्ट तयार होत आहेत आणि या फॉल्ट मध्ये काय होते की तुमच्या इथं मॅग्मा तयार होते आणि हा मॅग्मा तुमचा काय होतो तुमच्या लावा रसाच्या रूपात काय होतोय की बाहेर पडतोय तुमच्या. समजते, ह्याला काय म्हणतो आपण की सी फ्लोर स्प्रेडिंग. मांडले कोणी आहे तर हेच या जॉब तुमच्या काही ते मांडलेलं आहे. ठीक आहे ना, ठीक आहे, इथं आपण मला वाटतं थांबूया. कारण का ही पुढची थिअरी अजून तुमची महत्वाची आहे आणि याच्यावरती क्वेश्चन फार जास्त तुमचे असतील, म्हणजे की प्लेट टेक्टोनिक थिअरी. ते आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करू आपण तिला डिस्कस करू आपण. ठीक आहे ना, परत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये काय करा की हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.